नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, येत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळवता यावे या इराद्यानं 1000 प्रश्न मी तुम्हाला या आपल्या युट्यूब सेशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करून देणार आहे. लक्षात घ्या, यामुळे होईल काय, यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये चॅलेंज आहे आपलं की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क जरूर या ठिकाणी मिळतील. कारण इथे लक्षात घ्या, असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे जे कधीच यापूर्वी आयोगाने विचारलेले नाहीये, परंतु ते भविष्यामध्ये विचारण्याचा संभव या ठिकाणी आहे. याच बरोबर अशा काही बारीक सारीक गोष्टी आपण या सेशन मध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत की ज्यावर कधीच आपण यापूर्वी अभ्यासलेलं नव्हतं. तर या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला या सेशन मध्ये या ठिकाणी करायचं आहे. नेहमीप्रमाणे काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देईल, त्या संदर्भामध्ये स्टॉप वॉच तुम्हाला असेल. 15 सेकंदामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिल्यानंतर त्याचं एकदम व्यवस्थित अत्यंत डीप मध्ये तुम्हाला तिथे एक्सप्लेनेशन देखील मी या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो, आजचा महत्वाचा विचार आहे स्वामी विवेकानंदांचा. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतातल्या तरुणांना जागृत करण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला. चला उठा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांना आपलं ध्येय काय होतं, मानव जातीचं कल्याण करणं हे आपलं ध्येय आहे, हे जसं विवेकानंदांना या ठिकाणी समजलं तसं विवेकानंदांनी संन्यस्त जीवन जगलं आणि संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील भारतीय धर्माबद्दलची महती समजून सांगितली आणि तरुणांमध्ये एक प्रकारे राष्ट्रवादाची ज्योत पेटवली. त्याच पद्धतीनं जर आपलं ध्येय या ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करणं असेल तर आपल्याला पण विवेकानंदांचा आदर्श नजरेसमोर या ठिकाणी ठेवून ते ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत शांत बसण्याचं कसल्याच प्रकारचं काम नाही. लक्षात घ्या, आयोगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी तुमची परीक्षा ही पुढे ढकलली असली तरी देखील ही आपल्याला मिळालेली एक मोठी संधी आहे असं तुम्हाला या ठिकाणी समजायचं आहे आणि त्या माध्यमातून निरंतर अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये यश त्यालाच मिळतं जो सातत्य ठेवतो अभ्यासामध्ये. अभ्यासामध्ये जिथं खंड पडला तिथं लक्षात घ्यायचं आपली स्पर्धा परीक्षा ही या ठिकाणी आपल्या हाताबाहेर या ठिकाणी गेलेली. आणि म्हणून मग कसल्याही प्रकारचा खंड पडू न देता निरंतर अभ्यास चालू ठेवा. सातत्यानं स्पर्धा परीक्षेचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. पूर्व परीक्षेचे, मुख्य परीक्षेचे जिथं जिथं काही गोष्ट आपण कमी आहोत तिथं तिथं जास्तीत जास्त एफर्ट देऊन ते काम करण्याचा प्रयत्न करा. इतिहास या विषयाची जबाबदारी मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेतलेली आहे आणि 1000 प्रश्न आपण डेली आता या प्रकारच्या युट्यूब सेशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या मित्रांना देखील ही लेक्चर सिरीज या ठिकाणी जरूर तुम्ही या ठिकाणी शेअर करत चला. जे जे विद्यार्थी मित्र माझ्या संपर्कात नाही मात्र तुमच्या संपर्कात आहे त्यांना देखील या लेक्चर सिरीजचा बेनिफिट या ठिकाणी उपलब्ध करून द्या. यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांना हे या प्रकारचे लिंक या ठिकाणी शेअर करून द्यायचे आहे जेणेकरून बिचारे ते विद्यार्थी देखील इतिहास या विषयामध्ये पारंगत या ठिकाणी होईल. तर सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत काही महत्वाचे प्रश्न. ते प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी देतोय, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला 15 सेकंदाचा कालावधी मिळणार आहे. तुम्ही काय करा की तुमच्या प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे त्या संदर्भामध्ये कमेंट जरूर या ठिकाणी तुम्ही करा. या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रश्न आहे 61वा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे की गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये हिंदू कायद्यांचं संकलन करण्यासाठी 11 हिंदू पंडितांची एक समिती गठीत करण्यात आली. तर या समितीचे संकलन केलेल्या हिंदू कायद्याचा इंग्रजीत अनुवाद खालीलपैकी कोणी केला? तर हिंदू कायद्याचा इंग्रजीत अनुवाद खालीलपैकी कोणी केला, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. यामध्ये तुम्हाला इथं दिलेला आहे पर्याय एस.टी. कोलब्रुक, एन.बी. हॉलहेड आणि विल्यम जोन्स व एलियास इम्पे. या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला समोर या ठिकाणी दिलेला आहे. मी तुमच्यासाठी टॉप इथं या ठिकाणी स्टॉप वॉच घेऊन आलेलो आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला 15 सेकंद मिळत आहेत. त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं योग्य ते उत्तर कमेंट्स मध्ये द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. जे पण उत्तर तुम्हाला वाटतं त्या उत्तराचं तुम्ही या ठिकाणी पर्याय कमेंट मध्ये या ठिकाणी जरूर या ठिकाणी कळवा. चला लवकरात लवकर उत्तर द्या. तुमचे 15 सेकंद आता संपलेले आहेत. तर लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आपल्या सर्वांना माहिती आहे. तर गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता.
तर त्याच्या काळामध्ये बंगाल प्रांत जो होता हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आल्याचं एकंदरीत दिसून येतं. 1773चा रेग्युलेटरी ऍक्टच्या माध्यमातून बंगाल प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था समाप्त होतीये आणि प्रशासकीय अधिकार ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये या ठिकाणी जातात. प्रशासन ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर भारताच्या संदर्भात आता इंग्रज लोक काही महत्वाची भूमिका घेतात आणि त्या माध्यमातून भारतीय कायदा हा कशा पद्धतीचा आहे हे इंग्रजांना समजावं यासाठी काही महत्वाचे पावलं उचलली जातात ब्रिटिशांकडनं. लक्षात घ्या, या वॉरन हेस्टिंगनं त्या संदर्भामध्ये सन 1781 कलकत्तामध्ये एक कॉलेज स्थापन केलं होतं, ज्या कॉलेजचं नाव होतं मदरसा कॉलेज. लक्षात घ्या, 1781 मदरसा कॉलेजची स्थापना कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंगनं केलं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो आपल्या प्रश्नाशी संबंधित आहे, लक्षात घ्या, हिंदू कायदा जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर हिंदू कायदा हा 3 महत्वाच्या ग्रंथांमध्ये विभक्त होता. त्यामध्ये एक होतं मनुस्मृती, दुसरा आहे मिताक्षर, तिसरा आहे दायभाग. मनुस्मृती, मिताक्षर आणि दायभाग यांच्या माध्यमातून भारतात विविध ठिकाणी वेगवेगळा भिन्न कायदा या ठिकाणी लागू केला जात होता. तर वॉरन हेस्टिंगला असं वाटलं की या सर्व वेगवेगळ्या ग्रंथांमधला कायदा आपण एकाच ग्रंथामध्ये संकलित करावा. यासाठी त्यानं त्याच्या काळामध्ये सन 1775ला एक महत्वाची समिती गठीत केली, 11 हिंदू पंडितांची समिती. त्या पंडितांचं काम काय होतं, तर त्या पंडितांचं काम होतं की भारतातील हे कायदे, भारतातील जे हिंदू कायदे आहे त्या कायद्यांना संकलित करणं किंवा एकत्र आणणं. आणि या संदर्भामध्ये या 11 हिंदू पंडितांच्या समितीनं सन 1776 आपलं काम पूर्ण केलं. आता हे सगळे कायदे जे होते हे कोणत्या भाषेत होते, साहजिकच संस्कृत भाषेमध्ये होते. आणि म्हणून मग या संस्कृत भाषेमध्ये असणारे हे जे कायदे, तर ते कायदे इंग्रजीत अनुवाद करण्याची जबाबदारी वॉरन हेस्टिंगनं एका इंग्रज अधिकाऱ्याकडे टाकली. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं NB हॉलहेड. लक्षात घ्या, तो इंग्रज अधिकारी होता NB हॉलहेड. आणि या NB हॉलहेडनं एक महत्वाचा ग्रंथ या काळामध्ये तयार केला. त्या ग्रंथाचं नाव होतं अ कोड ऑफ जेन टू द लॉज. काय नाव आहे, अ कोड ऑफ जेन टू द लॉज या नावाचा एक ग्रंथ बनवला गेला. आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून आता बंगाल प्रांतामध्ये हिंदू कायदा लागू करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. NB हॉलहेड हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, हे लक्षात घ्या. तर आपण पण NB हॉलहेड जर उत्तर लिहिलं असेल तर व्हेरी गुड आहे. लक्षात घ्या, HT कोलब्रुक कोण आहे, विल्यम जोन्स कोण आहे, तर ही 2 व्यक्ती असे आहेत की यांनी सन 1784 एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली. ज्या सोसायटीचा मुख्य उद्देश भारतातील प्राचीन धर्मग्रंथांचं अध्ययन करणं आणि त्यांचं इंग्रजी भाषांतर करणं. HT कोलब्रुक आणि विल्यम जोन्स यांनी हे केलं. तर एलियास जिंपे कोण होते, लक्षात घ्या, तर सुप्रीम कोर्ट जे होतं, तर सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे एलियास जिंपे या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर या प्रकारचं NB हॉलहेड आहे. तुम्हाला प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन समजलं असेल तर आता आपण पुढच्या या ठिकाणी प्रश्नाकडे या ठिकाणी वळूया. आता लक्षात घ्या, हा एक प्रश्न जो महाराष्ट्राशी संबंधित या ठिकाणी आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित आहे. लक्षात घ्या, कंबाईनची तयारी करा, राज्यसेवेची करा, UPSC करा किंवा अन्य कोणत्याही परीक्षेची करा, तर तुम्हाला रिजनल हिस्ट्री विचारली जाते. आणि खास करून महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्या, त्या महाराष्ट्रावर प्रश्न जरूर या ठिकाणी येतात. इथं पाहायला भेटतो, हा एक प्रश्न आला, द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. लक्षात घ्या, विचारलंय काय की द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संघटनेची मराठी शाखा, त्या शाखेचे प्रमुख खालीलपैकी कोण होते. तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे प्रमुख कोण होते अशा प्रकारचा प्रश्न आहे. समोर पर्याय दिलेत, भाऊ दाजेलाड, भाऊ महाजन, विश्वनाथ मंडलिक आणि दादोबा पांडुरंगा. तर या प्रकारचा हा प्रश्न आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं 15 सेकंदामध्ये. लवकर या ठिकाणी 15 सेकंदामध्ये उत्तर या ठिकाणी द्या. यस, द्या, पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. तुमच्या 15 सेकंद आता इथं संपलेले आहेत. तर लक्षात घ्या, मुद्दा नीट समजून घ्या की बघा, ज्या पद्धतीनं आपण पाहतो भारताची
एकूणच प्रबोधनाची चळवळ किंवा जिला आपण पुनर्जागरणाची चळवळ पण म्हणू शकतो, तर ती चळवळ जर आपण पाहिली तर बंगाल प्रांत जर आम्ही पाहिला तर त्या बंगाल प्रांतामध्ये हिंदू कॉलेज, लक्षात घ्या, बंगाल प्रांतामध्ये हिंदू कॉलेज आणि त्याचबरोबर हिंदू कॉलेज आणि संस्कृत कॉलेज असे दोन महत्वाचे कॉलेज या ठिकाणी होते. ज्या हिंदू कॉलेजमधनं किंवा संस्कृत कॉलेजमधनं बंगाल प्रांतामध्ये सुधारण्याची चळवळ उभी राहिली. हिंदू कॉलेजची स्थापना केली होती कोणी, तर राजाराम मोहन रायनी. आणि या हिंदू कॉलेजचे एक स्कॉलर होते की जे तिथे प्राध्यापक देखील राहिले, ज्यांचं नाव होतं हेनरी विवेक डेरेजिओ. आणि संस्कृत कॉलेज जर आम्ही पाहिलं तर संस्कृत कॉलेजचे प्राध्यापक होते ईश्वरचंद्र विद्यासागर. तर या दोघांनी मिळून तिथं बंगाल प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा चळवळ केल्याचं एकंदरीत दिसतं. तसं बंगाल कॉलेजमध्ये असणाऱ्या हिंदू कॉलेजमध्ये बंगालमध्ये असणाऱ्या हिंदू कॉलेजमधनं आणि संस्कृत कॉलेजमधनं सुधारण्याची चळवळ उभी राहिली. तशाच प्रकारे मुंबई प्रांतामध्ये एल्फिस्टन महाविद्यालय होतं, लक्षात घ्या. एल्फिस्टन महाविद्यालय जे होतं तर ते एल्फिस्टन महाविद्यालय मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी होतं. आणि या एल्फिस्टन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन इथं महाराष्ट्रामध्ये देखील सुधारणा चळवळ उभारल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याच एल्फिस्टन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सन 1845 ला मुंबई प्रांतात दी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि लक्षात घ्या, या सोसायटीच्या माध्यमातून जी मराठी शाखा मुंबई प्रांतामध्ये उभी करण्यात आली तिचं नाव होतं उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा. नाव नीट लक्षात घ्या, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा ही या ठिकाणी होती. कशाची मराठी शाखा, तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मराठी शाखा, जिची स्थापना सन 1849 ला झाली. आणि तिचे अध्यक्ष हे या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखटकर होते. हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसारख्या पेपरमध्ये देखील हा प्रश्न विचारलेला आहे. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मराठी शाखा, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा आणि तिचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखटकर. महत्वाचा मुद्दा आहे हा येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जरूर या ठिकाणी या प्रश्न विचारला जाऊ शकतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. आता पहा, इथं दिलेला आहे ते म्हणजे जोड्या जुळवा. आता बघा, जोड्या जुळवामध्ये हा प्रश्न आहे ज्यामध्ये एका बाजूला या ठिकाणी वृत्तपत्र आहे आणि दुसऱ्या बाजूला वृत्तपत्राचे संपादक यांची नावं दिलेली आहे. म्हणजे ज्यामध्ये म्हटलंय जामे जमशेद, हिंदू पेट्रियाट, उदंत मार्तंड, समाचार दर्पण आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे संपादकांची नावं या ठिकाणी आहे. पंडित जुगल किशोर शुक्ला, विलियम वॉर्ड, हरिश्चंद्र मुखर्जी, PM मोतीवाला. तर अशा प्रकारची ही नावं आपल्याला आहे. खाली पर्याय दिले या प्रश्नाचं राईट उत्तर द्यायचंय. तुमचे 15 सेकंद आता सुरू झालेले आहेत. लवकरात लवकर या 15 सेकंदाचा उपयोग करून तुम्ही या ठिकाणी उत्तर या ठिकाणी द्या. लक्षात घ्या, 15 सेकंद तुमचे इथे कंप्लीट झालेले आहेत. लक्षात घ्या, 15 सेकंद का मी तुम्हाला देतोय, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये पण तुम्हाला 15 सेकंदाच्या आतमध्येच या ठिकाणी उत्तर देण्याची सवय या ठिकाणी झाली पाहिजे. तर हे लक्षात घ्या. त्यामुळं 15 सेकंदामध्ये प्रश्न वाचला की लगेच उत्तर आलं पाहिजे. 15 सेकंदाचा वेळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा. आणि त्यामुळे तुम्ही आतापासून या ठिकाणी इथं तयारी करा. जोड्या जुळवा, जामे जमशेद, हिंदू पेट्रियाट, उदंत मार्तंड आणि समाचार दर्पण. एक कायम लक्षात ठेवायचं मित्रांनो, जेव्हा जोड्या जुळवाचा प्रश्न येईल तेव्हा काय करायचं पहा, की या जोड्या जुळवांमध्ये 4 पर्याय असतात, समोर 4 असतात. तर जे योग्य सर्वप्रथम माहिती आहे, खात्रीशीर माहिती आहे, ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न, ती जोडी लावण्याचा प्रयत्न करा. जसं की हिंदू पेट्रियाट आता इथं मला माहित आहे, तर मी पहिली जोडी लावणार तर हरिश्चंद्र मुखर्जी यांच्यासोबत. मग हिंदू पेट्रियाटची जोडी हरिश्चंद्र मुखर्जी सोबत लावली तर मग मी लगेच या ब ऑप्शन मध्ये पाहणार थर्ड कुठे आहे, तर थर्ड इथे आहे आणि थर्ड इथे आहे. तर ठीक आहे, म्हणजे मला हे लक्षात आलं की 2, 1 आणि त्याचबरोबर 3 हे याचं उत्तर नाही, 2 किंवा 4 दोघांपैकी 1 असेल. मग आता मी दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जाणार. मग उदंत मार्तंड, तर मला हे माहिती आहे की उदंत मार्तंड हे हिंदी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे आणि पंडित जुगल किशोर शुक्ला
यांनी हे वृत्तपत्र या ठिकाणी संपादन केलेलं आहे. तर 30 मे हा हिंदी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो, हा लक्षात घ्या मुद्दा. तर उदंत मार्तंड हे वृत्तपत्र 30 मे सन 1826 ला या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि 30 मे हा दिवस हिंदी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण उदंत मार्तंड हे हिंदीतलं पहिलं वृत्तपत्र या ठिकाणी मानलं जातं, जे पंडित जुगल किशोर शुक्ला यांनी लिहिलेलं आहे. आता बघा, उदंत मार्तंडाची जोडी जर पहिल्या क्रमांकाची या ठिकाणी लागतीये, तर पहिला क्रमांक इथे आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा प्रकारे तुम्ही जोड्या जुळवाला जर का प्रश्न आले तर या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करा. म्हणजे केवळ 2 जोड्या जर तुम्ही या ठिकाणी मॅच केल्या तर तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबरच या ठिकाणी येणार. तर सर्वात सोपा प्रश्न आपल्या या पॅटर्न मधला जोड्या जुळवाच या ठिकाणी असतो. ठीक आहे. त्यानंतर मग समाचार दर्पण जर आम्ही पाहिलं तर विलियम वार्डनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर जामे जमशेद हे PM मोतीवाला यांनी या ठिकाणी संपादन केल्याचं दिसून येतं. समाचार दर्पणचं एक वैशिष्ट्य आहे, ते नीट या ठिकाणी समजून घ्या. समाचार दर्पणचं वैशिष्ट्य काय आहे, तर समाचार दर्पण हे पहिलं वृत्तपत्र आहे जे भारतीय भाषेमध्ये या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर भारतीय भाषेतून निघणारं पहिलं वृत्तपत्र हे समाचार दर्पण हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. खूप महत्वाचा मुद्दा हा आपला आहे, जे विलियम वार्डनं समाचार दर्पण भारतीय भाषेतून निघणारं पहिलं वृत्तपत्र या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. साहजिकच या ठिकाणी पाहायला भेटतं बंगाली या भाषेतच हे वृत्तपत्र या ठिकाणी होतं. आणि त्याचबरोबर जामे जमशेद जर आम्ही हे वृत्तपत्र या ठिकाणी पाहिलं तर जामे जमशेदचं काय, तर लक्षात घ्या PM मोतीवाला हे बोहरा समाजाचे होते आणि बोहरा समाजाचं मुखपत्र किंवा बोहरा समाजाचं पहिलं वृत्तपत्र हे जामे जमशेद म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर महत्वाचे हे 2 मुद्दे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला देते, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, कमेंट बॉक्स मध्ये ते उत्तर लिहित नाहीये, असं आतापर्यंतच्या लेक्चर सिरीज मधनं माझ्या लक्षात आलं. तर तुम्ही काय करा मित्रांनो, केवळ पाहू नका, तर तुम्ही या लेक्चर सिरीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. हे तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या भल्यासाठी आहे. तर तुम्ही त्या पद्धतीचं या ठिकाणी काम करा, हे लक्षात या ठिकाणी घ्या. चलो, त्यानंतरचा प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा 64वा प्रश्न या ठिकाणी इथं दिलेला आहे, ज्यामध्ये म्हटलं खालीलपैकी कोणत्या आंदोलनासाठी महात्मा गांधींनी एकतर प्राण घ्या नाहीतर जमीन घ्या असा ठराव संमत केला. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, की हा प्रश्न PYQ वर नव्हता. PYQ ज्या होत्या त्या PYQ तर आपण बॅच मध्ये शिकवतोच, लक्षात घ्या. जर का तुम्हाला इतिहास या विषयाच्या बॅचेस हव्या असतील तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं ऍप्लिकेशन आहे आपलं. तर ते ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन सर्च करा, ते डाउनलोड करा. अदरवाईज इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर पण तुम्ही आपलं ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करू शकता. इतिहास या विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेल्या आहेत मी, तर त्या तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायचे असेल तर त्या तुम्ही जॉईन करा. PYQ ची बॅच इथं आहे, ती पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तर इथं या सिरीज मध्ये मी PYQच्या बॅच PYQs घेत नाहीये, तर तुम्हाला संभाव्य प्रश्नांची तयारी करून देतोय. तर लक्षात घ्या, गांधीजींनी एकतर प्राण घ्या नाही तर जमीन घ्या अशा प्रकारचा ठराव कोणत्या आंदोलनासाठी संमत केला, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मुळशी सत्याग्रह, असहकार चळवळ, चलेगाव चळवळ आणि वैयक्तिक सत्याग्रह या संदर्भातील हा पर्याय इथे दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता. 15 सेकंदामध्ये प्रश्नाचं योग्य ते उत्तर या ठिकाणी द्या. येस, 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेत. आता बघा, हा जर प्रश्न जर पाहिलं, याचा राईट आन्सर काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मुळशी सत्याग्रह. तर मुळशी सत्याग्रहासाठी महात्मा गांधींनी एकतर प्राण घ्या नाहीतर जमीन घ्या अशा प्रकारचा ठराव केला. आता काय झालं होतं ते नीट समजून घ्या. असहकार चळवळ 1920 ला संपूर्ण भारतभर महात्मा गांधींनी सुरू करण्याचं ऐलान केलं होतं. याच काळामध्ये मुळशी भागातील काही गावकरी हे महात्मा गांधींना भेटण्यासाठी आले होते आणि महात्मा गांधींच्या कानावर त्यांनी मुळशीचा या ठिकाणी समस्या सांगितल्या होत्या, असं एकंदर दिसतं. आता झालं असं की त्या काळामध्ये टाटानं
या इथं एक महत्वाचं धरण बांधण्याचं काम या ठिकाणी हाती घेतलं होतं. आणि मग ते धरणामध्ये ते धरण बांधत असताना साधारणतः 51 गावातील लोकांची घरं ही पाण्याखाली जाणार होती. त्याच्या पुनर्वसनाचा मुद्दा होता आणि म्हणून गावकऱ्यांनी त्या धरणाला, त्या जलविद्युत प्रकल्पाला विरोध केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि मग या ठिकाणी पाहायला भेटतं की महात्मा गांधींनी या आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, त्यांनी स्वतःहून इथे या लढ्यामध्ये उतरावं, अशा प्रकारची भूमिका मुळशीतल्या गावकऱ्यांनी घेतल्याचं दिसून येतं. मात्र महात्मा गांधींना असहकार चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर फिरायचं होतं आणि स्थानिक प्रश्नामध्ये त्यांना अडकवायचं नव्हतं. परंतु त्याचबरोबर स्थानिक प्रश्न पण तो तितकाच महत्वाचा आहे हे गांधींच्या लक्षामध्ये आलं. तेव्हा महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील त्या काळामध्ये काँग्रेस या चळवळीला जे लोक जोडले होते त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आणि मुळशी सत्याग्रह तुम्ही नेत्यानं पुढाकार घेऊन हा उभारा या प्रकारची भूमिका मांडली. आणि त्यासाठी एक तर प्राण घ्या नाही तर जमीन घ्या या प्रकारची भूमिका, या प्रकारचा ठराव मुळशी सत्याग्रहासाठी महात्मा गांधींनी मांडला. आणि मुळशी सत्याग्रहासाठी महात्मा गांधींनी शंकरराव देव, नाव नीट लक्षात असू द्या, शंकरराव देव जे आहे यांची सत्याग्रही म्हणून या ठिकाणी निवड केली. आणि या शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली हा मुळशी सत्याग्रह 1921 ला सुरू झाल्याचं एकंदर दिसतं. या सत्याग्रह सुरू असतानाच सेनापती बापट जे होते त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला. आणि त्यानंतर पाहायला भेटतं सेनापती बापटांची जशी इथे या ठिकाणी एंट्री झाली तसं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की हे सत्याग्रह किंवा हे आंदोलन उग्रतेने या ठिकाणी गेल्याचं दिसतं आणि त्याच्यामध्ये हिंसा देखील झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी होता, हे त्याचं मी एक्सप्लेनेशन दिलं. चलो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या, इथं पुढचा प्रश्न जर आपण इथं पाहिला तर यामध्ये म्हटलं की आपल्या लंडनच्या प्रवासामध्ये लोकमान्य टिळकांनी फेबियन सोसायटीच्या सदस्यांसमोर अनेक भाषणे करून आपली प्रखर मतं मांडली. खालील देखील कोणत्या व्यक्तीनं टिळकांच्या बाजूने लंडन मधील विचारवंतांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला, या प्रकारचा प्रश्न हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हे समजून घ्या, परत एकदा मी वाचून देतो. आपल्या लंडनच्या प्रवासात लोकमान्य टिळकांनी फेबियन सोसायटीच्या सदस्यांसमोर अनेक भाषणं करून आपली प्रखर मतं मांडली. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं टिळकांच्या बाजूनं इंग्लंड मधील विचारवंतांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला? एडगर वॉलिस, बर्नार्ड शॉ, सिडनी वेब आणि यापैकी नाही. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं की या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे एडगर वॉलिस. लक्षात घ्या, तर एडगर वॉलिस ही ती व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं लोकमान्य टिळकांची जी बाजू आहे ती इंग्लंड मधल्या विचारवंतांच्या इंग्लंडमध्ये ती या ठिकाणी प्रसारित केली आणि इंग्लंड मधील विचारवंतांची मनं वळवण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसतं. आता काय आहे या मागची पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, तर ती थोडीशी आता आपण इथं या ठिकाणी समजून घेऊया. आता पाहायला असं भेटतं की लोकमान्य टिळकांवर एक खटला दाखल केला गेला होता. तर तो जो खटला होता तर त्या खटल्याशी संबंधित लोकमान्य टिळकांना इंग्लंडला प्रिव्ही काउन्सिलमध्ये या ठिकाणी जावं लागत होतं. साहजिकच प्रिव्ही काउन्सिलवरचा हा जो खटला आहे हा चालवत असताना लोकमान्य टिळकांनी इंग्लंड मधल्या जी काही विचारवंतांची एक सोसायटी होती, ज्या विचारवंतांच्या सोसायटीचं नाव होतं फॅबियन सोसायटी, तर त्या फॅबियन सोसायटी किंवा फॅबियन क्लब सोबत या ठिकाणी टिळकांनी तिथे या ठिकाणी आपली भाषणातून भारतीय समाजाची एकूण सद्यस्थिती काय आहे आणि ब्रिटिश सरकार कशा प्रकारे भारताचं शोषण करत आहे या प्रकारची भूमिका तिथल्या विचारवंतांसोबत इथं लोकमान्य टिळकांनी मांडल्याचं एकंदर दिसतं. आता लक्षात घ्या, टिळकांनी या प्रकारची भूमिका मांडत असताना त्या काळामध्ये टिळकांचा एक मित्र बनला होता ज्याचं नाव होतं एडगर वॉलिस. हा एडगर वॉलिस एक पत्रकार होता. तर त्यानं टिळकांची भूमिका ही इंग्लंड मधल्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आणण्याचं काम केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि मग हेच एडगर वॉलिस हे टिळकांचे अत्यंत जवळचे मित्र बनले. लक्षात घ्या, एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. 1918 ला पॅरिस मध्ये जागतिक शांतता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1918 ला जेव्हा महायुद्ध समाप्त झालं तेव्हा पॅरिसमध्ये जागतिक शांतता परिषद आयोजित केली. त्या जागतिक शांतता परिषदेमध्ये महात्मा गांधीजींसोबतच लोकमान्य टिळकांना देखील जायचं होतं. मात्र टिळकांचा इंग्रज सरकारनं विजा त्यावेळेस नाकारला.
तेव्हा लोकमान्य टिळकांनी आपले विचार हे या ठिकाणी एका कागदावर लिहिले आणि ते विचार एडगर वॉलिसकडे ते पाठवले आणि एडगर वॉलिसनं टिळकांनी मांडलेली मतं ती जागतिक शांतता परिषदेमध्ये बोलून दाखवलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारचे स्नेहभाव हा एडगर वॉलिस आणि लोकमान्य टिळकांचा राहिल्याचं एकंदरीत दिसतं. पण हे दोन व्यक्ती कोण आहेत? बर्नार्ड शॉ आणि सिडनी वेब. तर लक्षात घ्या, यांनीच फेबियन सोसायटीची स्थापना या ठिकाणी केली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर एडगर वॉलिस हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो हा एक प्रश्न या ठिकाणी आहे. प्रश्न नीट समजून घेऊया आपण. द इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न नीट समजून घ्या. द इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि पर्याय समोर आहे बिपिन चंद्र पाल, अरविंद कुमार घोष, चिदंबरम पिल्ले आणि अवनींद्रनाथ टागोर. या प्रकारचा हे प्रश्न आहे. तुम्हाला राईट आन्सर द्यायचा आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता. 15 सेकंद घ्या. 15 सेकंदामध्ये योग्य ते उत्तर या ठिकाणी द्या. कमेंट बॉक्स मध्ये उत्तराचा पर्याय तुम्ही या ठिकाणी द्यायला हवा. ठीक आहे. तर या प्रकारे 15 सेकंद तुमचे इथं आता कंप्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या, द इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट ही स्थापन कधी झाली तर 1907 साली. 1907 साली या सोसायटीची स्थापना झाल्याचं एकंदरीत दिसतं. ज्याचं मराठीमध्ये नाव आहे भारतीय समाज प्राच्य केंद्र किंवा प्राच्य कला केंद्र किंवा भारतीय समाज प्राच्य कला केंद्र. या प्रकारचं हे महत्वाचं संघटन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि हे संघटन अवनींद्रनाथ टागोर यांनी चालवल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. आता तुम्ही म्हणताल की हे सर अवनींद्रनाथ टागोर कोण आहे? तर लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोर जे आहेत तर त्यांच्या ठिकाणी लहान बंधू अवनींद्रनाथ टागोर हे आपल्याला पाहायला भेटतात. या मागची पार्श्वभूमी काय होती ती थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगते. लक्षात घ्या, ओकाकुवा काकुजो, ओकाकुवा काकुजो याचं नाव लक्षात ठेवायचं. ओकाकुवा काकुजो या काकुजोवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा कोण आहे? तर हा जपानी कला केंद्राचा प्रमुख आहे ओकाकुवा काकुजो. तर हा ओकाकुवा काकुजो 1904 साली भारतात आला होता आणि त्याने या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर आणि त्याचबरोबर अवनींद्रनाथ टागोर यांची शांतिनिकेतनमध्ये जाऊन भेट घेतली. कशा पद्धतीनं पाश्चात्य देश आपल्या आशियाई देशांवर वर्चस्व स्थापन करतात या प्रकारची भूमिका यांनी समजावून सांगितली. आणि त्याचबरोबर आशिया हा कशा पद्धतीने पाश्चात्य देशांपेक्षा ही महान देश आहे किंवा महान खंड आहे या प्रकारची भूमिका ओकाकुवा काकुजोनं या ठिकाणी सांगितली. ओकाकुवा काकुजोचा एक ग्रंथ होता, त्या ग्रंथाचं नाव होतं द आयडियल्स ऑफ ईस्ट, पूर्वेकडील आदर्श. तर हा ग्रंथ खूप प्रसिद्ध झाला. याचं कारण असं होतं की या ग्रंथाची पहिलीच लाईन होती एशिया इज वन. आणि त्यामुळं एशियाला एक मानणारा या प्रकारचा एक महत्वाची भूमिका घेणारा ओकाकुवा काकुजो याच्या कार्यामुळं रवींद्रनाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोर हे खूप जास्त प्रभावित झाले आणि त्यांनी जपानी कला केंद्राच्या धर्तीवर भारतामध्ये पण अशा प्रकारे एक सांस्कृतिक संस्था असणं गरजेचं आहे या इराद्यानं 1907 ला द इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट या नावाची संस्था स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो की हे अवनींद्रनाथ टागोर जे होते त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून भारत मातेचं चित्र जे आहे हे भारत मातेचं चित्र सर्वप्रथम रेखाटल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. दुसरा मुद्दा असा आहे की अवनींद्रनाथ टागोरांचे एक महत्वाचे शिष्य होते ज्यांचं नाव आहे नंदलाल बोस. नंदलाल बोस हे या ठिकाणी एक महत्वाचे विद्यार्थी होते या ओरिएंटल आर्टचे. तर लक्षात घ्या, या संस्थेची पहिली स्कॉलरशिप जर कोणाला मिळाली तर ती नंदलाल बोस यांना मिळालेली आहे. आणि या नंदलाल बोस यांनी या ठिकाणी 3 डायमेन्शन चित्र काढण्याची भूमिका भारतात सर्वप्रथम घेतल्याचं एकंदरीत दिसतं. आज आपण जे 3D चित्र पाहतो, 3 डायमेन्शन चित्र जे पाहतो ती नंदलाल बोस यांची देण आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा 1936 साली काँग्रेसचं अधिवेशन हे या ठिकाणी हरिपुरा इथं या ठिकाणी झालं होतं, तेव्हा या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय चळवळीवरची चित्र जी आहे ही काढण्याचा मान
हा नंदलाल बोस यांनाच या ठिकाणी मिळाला. महात्मा गांधींनी यांना सांगितलं की आतापर्यंत राष्ट्रीय चळवळीमध्ये जे जे काही आपण भूमिका घेतल्या होत्या त्या संबंधित चित्र तुम्ही या ठिकाणी प्रदर्शन तिथे या ठिकाणी करा. मग या नंदलाल बोसने चित्रांचं प्रदर्शन तिथं मांडल्याचं एकंदर दिसतं. आणि हेच ते नंदलाल बोस आहे ज्यांनी भारताच्या संविधानावर पौराणिक चित्र काढल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचं नंदलाल बोस, अवनींद्रनाथ टागोर आणि द इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टची भूमिका मी तुमच्या समोर समजावून सांगितली. लक्षात घ्या, या सोसायटीनं किंवा या संघटनेनं भारतीय चित्रकलेवर जो ब्रिटिशांचा प्रभाव होता तो ब्रिटिशांचा प्रभाव समाप्त करण्याचं काम केलं. आणि या संघटनेनं या संस्थेनं या ठिकाणी मुघल चित्रकला, अजिंठा चित्रकला आणि राजपूत चित्रकलेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा मुद्दा आहे या पद्धतीचा अवनींद्रनाथ टागोरांचा. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आता मी तुम्हाला या ठिकाणी देतो. त्यापूर्वी एक महत्वाची सूचना मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. जे विद्यार्थी अत्यंत सिरियस आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी जोमाने करत आहे अशा विद्यार्थी मित्रांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशन मध्ये जी बॅच तुम्हाला हवी आहे ती बॅच तुम्ही या ठिकाणी इथं जॉईन करू शकता. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये एवढ्या साऱ्या बॅचेस या ठिकाणी आहेत. तर लक्षात घ्या, या बॅचेसची तुम्हाला थोडीफार माहिती मी इथं या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. तर इतिहास ऑप्शनल, इतिहास जीएस, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या हे दोन महत्वाच्या बॅचेस ज्या 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. तर त्या बॅचेस इथं तुम्हाला पाहायला मिळतील. याचबरोबर राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच, कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅच या दोन महत्वाच्या बॅचेस आहेत. जे विद्यार्थी 2024 ची तयारी करतात त्यांनी राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच किंवा जे कंबाईनची तयारी करतात त्यांनी कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅचचा कोर्स करा. याचबरोबर संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 ची बॅच उपलब्ध आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास त्याची एक बॅच आहे. समाज सुधारकांची स्वतंत्रपणे बॅच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न तुम्हाला विचारले ते प्रश्न, त्याचे उत्तर, त्याचं एक्सप्लेनेशन सांगणारी एक अत्यंत महत्वाची बॅच जिला आपण ड्रीम बॅच म्हणू शकतो. तर ती बॅच पीवायक्यू बॅच, तर ती पण इथे उपलब्ध आहे. यामध्ये राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, वनसेवा, तांत्रिक, त्याचबरोबर लिपिक यासारख्या ज्या काही परीक्षा झाल्या त्या सर्व स्पर्धा परीक्षांचे इतिहास या विषयाचे प्रश्न, त्याचे व्हिडिओज, लेक्चर तुम्हाला इथं पाहायला भेटतील. याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच, कंबाईन पूर्व परीक्षेचे टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच त्या पण इथे उपलब्ध आहेत. याचबरोबर इतिहास एनसीईआरटी आणि नेटसेटच्या बॅचेस देखील आपल्या या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात घ्या, प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन सर्च करायचे, डाउनलोड करा आणि जी बॅच तुम्हाला हवी आहे ती तुम्ही जरूर या ठिकाणी जॉईन करा. लक्षात घ्या, आयोग स्पर्धा परीक्षेची डेट जाहीर करेल त्याची वाट पाहत बसू नका. कारण लक्षात घ्या, आयोगाच्या घोषणेमध्ये आणि परीक्षेमध्ये केवळ 40 दिवसाचंच अंतर असेल. मग या 40 दिवसांमध्ये तुम्हाला वेळ मिळणार नाही अभ्यास करण्याचा. मग धावपळ होती आणि मग हातचे मार्क निघून जातात. लक्षात घ्या, त्यामुळे आतापासूनच अभ्यासाला लागा. लोकसभेच्या निवडणुका संपल्या की लगेच आयोग या ठिकाणी जाहीर करू शकतो तुमच्या परीक्षा. त्यामुळे आतापासूनच जागृत असणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी आहे. चलो, त्यानंतरचा आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेच्या या गोष्टींवर सुरू करूया. आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. घटना कालानुक्रमे लावा. गांधीजींच्या 11 सूत्री योजना, संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा, व्हॉइसरॉय आयर्विनची दीपावली भेट आणि दांडी यात्रा या प्रकारचे हे प्रश्न, या प्रकारच्या घटना आहेत आणि त्या कालानुक्रमे लावा अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर तुम्हाला इथं 15 सेकंद दिले जातील. त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. 15 सेकंदामध्ये तुम्हाला घटना कालानुक्रमे लावा याचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचा वेळ आता सुरू झालेला आहे. 15 सेकंद तुम्हाला मिळतात, त्यामध्ये योग्य ते उत्तर या ठिकाणी जरूर द्या. द्या उत्तर, पटकन पटकन उत्तर द्या. येस, तुमचे 15 सेकंद आता इथे समाप्त झाले.
आता बघा, घटना कालानुक्रमे लावा या प्रकारचा हा प्रश्न इथे समोर आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा पॅटर्न फॉलो केला जातो. घटना कालानुक्रमे लावा. लक्षात घ्या, इतिहासामध्ये जशा तारखा महत्वाच्या असतात तशाच प्रकारे घटना देखील महत्वाच्या असतात. कोणती घटना आधी घडली आणि कोणती नंतर घडली हे इतिहासचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला माहिती असलं पाहिजे. मग त्यासाठी इथं दिलेलं आहे. आता पहा, यातली सर्वात महत्वाची आणि पहिली घटना कोणती आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं व्हॉइसरॉय आयर्विनची दीपावली भेट. व्हॉइसरॉय आयर्विनची दीपावली भेट ही घटना सर्वात पहिल्यांदा आहे, जी ऑक्टोबर सन 1929 ची घटना आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये दीपावली होती आणि त्यामध्ये 1929 ला आयर्विननं सर्व लोकांना, सर्व काँग्रेसच्या पुढाऱ्यांना आपल्या बंगल्यावर दिल्लीमध्ये बोलवलं आणि दीपावली भेट दिली. आणि त्या दीपावली भेटमध्ये त्याने अशी भूमिका मांडली की याच्या आधी होता नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्टने म्हटलं होतं की आम्हाला डॉमिनंट स्टेटचा अधिकार द्या. तेव्हा इथं आयर्विननी भूमिका मांडली की भारताला जे काय टप्प्याटप्प्यानं स्वराज्य दिलं जातं तर त्या टप्प्याटप्प्यानं दिलेल्या स्वराज्याचा स्वाभाविक टप्पा म्हणजे या ठिकाणी आहे तुम्हाला डॉमिनंट स्टेटचा अधिकार देणं. त्यामुळे डॉमिनंट स्टेट आज नाही तर उद्या तुम्हाला मिळणारच आहे, या प्रकारचे अनाउन्समेंट आयर्विनने इथं केल्याचं एकंदर दिसतं. म्हणून त्याला म्हटलं जातं दीपावली भेट. मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यानंतर आम्ही पाहिलं तर संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा कधीची आहे तर ही संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा 31 डिसेंबर सन 1929 ची आहे. महात्मा गांधींनी भूमिका मांडली होती की नेहरू रिपोर्ट जर 1 वर्षाच्या आत तुम्ही या ठिकाणी नेहरू रिपोर्टला मंजुरी नाही दिली तर इथून पुढे आम्ही डॉमिनंट स्टेट नाही मागणार, तर संपूर्ण स्वातंत्र्य या ठिकाणी मागू. आणि म्हणून मग संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा ही 31 डिसेंबर 1929 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतल्याचं एकंदर दिसतं. आता या प्रकारची भूमिका मांडल्यानंतर महात्मा गांधींनी 11 सूत्री योजना मांडल्या. 11 सूत्री योजना 31 जानेवारी 1930 साली मांडल्याचं एकंदर दिसतं. महात्मा गांधींनी त्यावेळेस व्हॉइस ऑफ आयर्विन त्याच्या पुढे 11 योजना मांडल्या आणि सांगितलं की या योजना तुम्हाला मंजूर करायच्या आहेत कधीपर्यंत ते 11 मार्च पर्यंत. 11 मार्च 1930 पर्यंत जर या आमच्या 11 योजना तुम्ही स्वीकारल्या नाही तर आम्ही या देशामध्ये सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात करू. आणि त्यानंतर मग दांडी यात्रेच्या माध्यमातून 12 मार्च 1930 ला या प्रकारे सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. म्हणजे 12 मार्च 1930 ला दांडी मार्चला सुरुवात झालेली आहे असं एकंदर दिसून येतं. तर या प्रकारचा राईट आन्सर जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचा राईट आन्सर दिलेलाच असेल. ठीक आहे, तर खूप महत्वाचा प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न जरूर आयोग तुम्हाला विचारत असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न जो तुम्हाला सहसा वाचनामध्ये नसेल की मीठ सत्याग्रह अथवा दांडी यात्रा अंतर्गत महात्मा गांधींना अटक झाल्याची बातमी समजताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या हिंदी कामगारांनी संप घडवून आणला. ठीक आहे, परत एकदा मी रीड करतो. मीठ सत्याग्रह अथवा दांडी यात्रा अंतर्गत महात्मा गांधींना अटक झाल्याची बातमी समजताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या हिंदी कामगारांनी संप घडवून आणला. पर्यायामध्ये आहे सुमात्रा नैरोबी, नाता कांगो, क्युबा अमेरिका आणि चीन आणि श्रीलंका. या प्रकारचं या ठिकाणी हे पर्याय आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. 15 सेकंदाचा वेळ घ्या. तुम्हाला 15 सेकंदामध्ये योग्य ते उत्तर इथे या ठिकाणी द्यायचं आहे. ज्या मित्रांनो पटकन उत्तर द्या. यस, व्हेरी गुड. तर बघा, तुमचे 15 सेकंद इथे आता कंप्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर याचा आहे सुमात्रा आणि त्याचबरोबर नैरोबी. सुमात्रा आणि त्याचबरोबर नैरोबी या भागातील लोकांनी इथं गांधींना अटक झाल्याच्या निषेधार्थ संप घडवून आणल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता याचा रेफरन्स कुठे भेटेल? बरेचसे विद्यार्थी मित्र मला सातत्यानं म्हणत असतात की सर तुम्ही हे सांगताय बरोबर आहे, आमच्या वाचनात कधी आलं नाही, कठारे गाठाशिवाय आम्ही दुसरं काही वाचत नाही. मग सर सांगा हे कुठल्या पुस्तकातून घेतलं. तर लक्षात घ्या, या प्रकारचे पुस्तकं म्हणजे या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी
थोडीशी हाय लेवलची पुस्तकं या ठिकाणी वाचावी लागतात. शेखर बंडोपाध्याय यांचं फ्रॉम प्लास्टिक टू पार्टिशन या नावाच्या पुस्तकातनं ही बीट या ठिकाणी मिळेल. स्पेक्ट्रमचं पुस्तक जे आहे, जे जनरली युपीएससीचे विद्यार्थी रेफर करतात, त्यामध्ये या प्रश्नाचा संदर्भ या ठिकाणी मिळेल. सुमित सरकारांचं पुस्तक आहे मॉडर्न इंडिया आधुनिक भारत, त्यांच्या पुस्तकामध्ये हा रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तर ठीक आहे, तर या प्रकारचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी सॉल्व्ह केला. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया लगेचच. पहा, खालीलपैकी कोणत्या संघटनेचा स्थापना दिवस कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो? 1 मे है की नाही? तर 1 मे हा कामगार दिवस आहे. तर कोणत्या संघटनेचा स्थापना दिवस हा कामगार दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो? तर एक संघटना आहे या 4 पैकी, ज्या संघटनेची स्थापना 1 मे 1923 ला झाली. लक्षात घ्या, कामगार दिवस आपण 1923 पासून साजरा करतोय, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान, काँग्रेस लेबर पार्टी, काँग्रेस समाजवादी पार्टी आणि साम्यवादी पार्टी, या प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला पर्याय दिलेत. तुम्हाला योग्य उत्तर 15 सेकंदामध्येच द्यायचं आहे. योग्य उत्तर लवकरात लवकर या ठिकाणी द्या. सर्वांनी इन्व्हॉल्व्ह व्हा, लेक्चर शेवटपर्यंत पहा. तुम्हाला यातनं खूप जास्त प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जातील. पहा, आता बघा, हा या दिवशी म्हणजे 1 मे 1923 ला जो पक्ष स्थापन झाला, त्या पक्षाचं नाव होतं लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान. तर हे याचं राईट आन्सर आहे. तर लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. आणि हा पक्ष स्थापन कोणी केला? तर नाव नीट लक्षात घ्या, सिगारवेलू चेट्टियार. नाव काय? सिगारवेलू चेट्टियार. सिगारवेलू चेट्टियार यांनी हा पक्ष स्थापन केला. आणि या पक्षाच्या स्थापना दिवस हा संपूर्ण भारतामध्ये कामगार दिन साजरा करण्याचं ठरवलं. आणि त्यापासून 1923 पासून आपण संपूर्ण भारतामध्ये कामगार दिवस या ठिकाणी साजरा करतो. खूप महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या. लेबर किसान गॅझेट या नावाचं या संघटनेचं मुखपत्र होतं. काँग्रेस लेबर पार्टी ही मुंबईमध्ये होती. काँग्रेस लेबर पार्टी ही मुंबईमध्ये, सिगारवेलू चेट्टियारची मद्रासमध्ये. तर काँग्रेस लेबर पार्टी मुंबईमध्ये एस एफ डांगेंनी सुरू केलेली होती. लक्षात घ्या, श्रीपाद अमृत डांगे जे होते, तर त्या श्रीपाद अमृत डांगे यांनी काँग्रेस लेबर पार्टीची स्थापना केली. आणि सोशलॉजी हे या संघटनेचं मुखपत्र राहिल्याचं एकंदर दिसतं. काँग्रेस समाजवादी पार्टी जर आम्ही पाहिलं तर 1934 साली जयप्रकाश नारायण, त्याचबरोबर आचार्य नरेंद्र देव आणि मीनू मसानी, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि मीनू मसानी या तिघांनी मिळून 1934 ला काँग्रेस समाजवादी पार्टीची स्थापना केली. आणि साम्यवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1920 साली ताशकंदमध्ये एम एन रॉयच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेलं महत्वाचं संघटन आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारचा प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलं. आता आपण इथे या ठिकाणी पाहूया 17वा प्रश्न, ज्यामध्ये असं म्हटलंय की 1877 रोजच्या दिल्ली दरबारात, 1877च्या दिल्ली दरबारात ज्या भारतीय पत्रकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं, दिल्ली दरबारात ज्या भारतीय पत्रकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं, त्यांनी देशी वृत्तपत्र असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. या असोसिएशनच्या पहिले सेक्रेटरी कोण होते? देशी वृत्तपत्र असोसिएशनच्या संघटनेचे पहिले सेक्रेटरी कोण होते? व्ही एन मंडलिक, मधुसूदन रे, हरिश्चंद्र मुखर्जी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. अशा प्रकारचे हे पर्याय आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे, ते पण केवळ 15 सेकंदामध्ये. तुमचा वेळ इथं सुरू झालेला आहे. लवकर उत्तर या ठिकाणी द्या. उत्तर द्या पटापट. हा, येस. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचा राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ते आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. या मागची पार्श्वभूमी काय ती पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी जरूर सांगेल. आता लक्षात घ्या, सन 1876 ला एक महत्वाचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने संमत केला, ज्या कायद्याचं नाव होतं रॉयल टायटल ऍक्ट. या रॉयल टायटल ऍक्टच्या माध्यमातून भारताची साम्राज्ञी म्हणून राणी व्हिक्टोरियाला या ठिकाणी जाहीर करण्यात आल्याचं दिसून येतं. भारताचे साम्राज्ञी म्हणून राणी व्हिक्टोरियाला जाहीर करण्यात आलं आणि त्या साम्राज्ञीला कैसर हिंद या किताबानं भारतामध्ये सन्मानित करायचं होतं.
लक्षात घ्या, कैसर ए हिंद हा जो किताब आहे, हा किताब सर्वप्रथम इथंच या ठिकाणी राणीला देण्यात आल्याचं दिसून येतं. कैसर ए हिंद, हिंदी झालं ते, तर कैसर ए हिंद हा किताब इथे या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर त्यासाठी 1 जानेवारी सन 1877 ला दिल्लीमध्ये एक शाही समारंभ लॉर्ड लिटननं इथे या ठिकाणी आयोजित केला आणि त्या समारंभामध्ये भारतातील राजे, भारतातील प्रजा आणि भारतातील विविध संघटनांचे कार्यकर्ते व त्याचबरोबर संपादकांना पण आमंत्रित केलं. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता आणि दुष्काळामध्ये खूप सारे लोक मृत्युमुखी पडली होती. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये दुष्काळ निवारण्यासंदर्भात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका न घेता दिल्ली दरबारावर खूप सारा पैसा खर्च केला आणि त्या संदर्भामध्ये आता भारतीय वृत्तपत्रानं इथं या ठिकाणी या लिटनच्या या दिल्ली दरबारावर टीका करावी यासाठी किंवा ब्रिटनच्या कारभारावर, एकूण कारभारावर या ठिकाणी टीका करण्यासाठी एक महत्वाचं संघटन चालवलं ज्याचं नाव होतं देशी वृत्तपत्र असोसिएशन. आणि या वृत्तपत्राचे या असोसिएशनचे पहिले सेक्रेटरी हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. लक्षात घ्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं त्यावेळेस वृत्तपत्र होतं ते म्हणजे बंगाली. तर बंगाली हे वृत्तपत्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी चालवत होते आणि तेच या ठिकाणी या संघटनेचे पहिले सेक्रेटरी बनण्याचं दिसतं. भारतीय वृत्तपत्रातून लिटनच्या या कारभारावर खूप टीका केल्या गेल्या, ज्याचा परिणाम असा झाला की लॉर्ड लिटननं नंतरच्या काळामध्ये एक कायदा लागू केला 1878 ला, ज्याचं नाव आहे वर्नाकुलम प्रेस ऍक्ट. ठीक आहे, देशी वृत्तपत्र प्रतिबंधक अधिनियम या नावाचा हा कायदा संमत केला गेला, ज्यामध्ये भारतीय भाषेतून निघणाऱ्या वृत्तपत्रांवर विविध प्रकारची बंदी आणल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारचा हा प्रश्न होता, त्या प्रश्नाचं हे राईट आन्सर आपण इथं पाहिलं. तर थांबूया मित्रांनो, आपण 10 प्रश्न आपण रोज इथे या ठिकाणी पाहतोय, त्याचं एक्सप्लेनेशन इथे या ठिकाणी देतोय. तर या प्रकारचं हे लेक्चर आज इथं समाप्त झालं. तर असं रोज लेक्चर आपलं असणार आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल कमेंट्स तुम्ही या ठिकाणी लिहा, तुमच्या मित्रांना शेअर करा, लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि हिस्ट्री हा विषय कठीण जात असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर डाउनलोड करा. हवी असणारी बॅच तुम्ही तिथं जॉईन करू शकता. अगदी 10 रुपयापासून बॅचेस आपल्या सुरू आहेत, तर त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि इतिहासामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची संधी तुम्हाला इथे या ठिकाणी मिळू शकते. तर थांबूया मित्रांनो, आपण भेटूया उद्याच्या सत्रात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.